नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। इयत्ता 10वी विषय मराठी, पाठ क्रमांक 13 करते सुधारक, या पाठाचा तिसरा भाग आपण अभ्यासत आहोत। लेखक डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे, मार्गदर्शक श्री विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर। पाठ 13 करते सुधारक या पाठामध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं कार्य सांगण्यात आलेलं आहे। लेखक डॉक्टर श्री शिरीष गोपाळ देशपांडे यांनी या समाज सुधारकांनी स्त्रियांच्या बाबतीत प्रगती किती अपेक्षित आहे, किती घडली पाहिजे याबाबतचा एक भाग या ठिकाणी सांगितलेला आहे। करते सुधारक कर्वे, मग या पाठामध्ये पाठाचे काही मुद्दे आपण त्या मुद्द्यांचं विश्लेषण करणार आहोत। स्त्रीमुक्ती हेच खरे स्वातंत्र्य। आता स्त्रीमुक्ती हेच खरे स्वातंत्र्य हे सांगत असताना इथे एक मुद्दा पहिला आणखी एक सांगता येईल की महर्षी कर्वे यांचं महात्म्य म्हणजे काय। तर महर्षी कर्वे यांच्या निधनाच्या बातमीने लेखकाच्या आजोबांच्या डोळ्यात पाणी आले आणि 105 वर्षे जीवन जगलेल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर डोळ्यात अश्रू उभे राहत असतील तर ती व्यक्ती किती महान असली पाहिजे हे या ठिकाणी लेखकाला जाणवलेलं आहे। आणि मग त्यानंतर दुसरा मुद्दा जो आला की तो म्हणजे स्त्रीमुक्ती हेच खरे स्वातंत्र्य। आता स्त्रीमुक्ती हेच खरे स्वातंत्र्य या मुद्द्यामध्ये आपल्याला काय सांगता येईल। आपला देश पारतंत्र्यात होता, म्हणजे देशावर इंग्रजांचं राज्य होतं। देशाला केवळ राजकीय स्वातंत्र्य मिळणं हे पुरेसं नाही आहे। देशाला जे काही स्वातंत्र्य मिळणार ते राजकीय स्वातंत्र्य मिळणार होतं, परंतु ते पुरेसं होतं का? नाही। आणि म्हणून हा जो समाज आहे त्या समाजाला सुद्धा त्याचा फायदा झाला पाहिजे आणि त्यातून स्त्रीची गुलामगिरीतून मुक्तता झाल्याशिवाय या स्वातंत्र्याला किंमत नाही आहे, ही अण्णासाहेबांची धारणा होती की स्वातंत्र्य कितीही मिळालं पण त्या स्त्रीला जर मुक्ती मिळणार नसेल, स्त्री जर त्या गुलामगिरीतून स्वतंत्र होणार नसेल तर त्या स्वातंत्र्याला किंमत काहीच नाही। आणि म्हणून स्त्रियांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांना शिक्षणाची खूप गरज आहे, शिक्षण देणं खूप आवश्यक आहे हे अण्णांनी जाणलं होतं। आणि म्हणून त्यांचं हे जे कार्य आहे हे कार्य करताना संपूर्ण समाज विरोधात उभा राहणार हे सुद्धा त्यांना माहीत होतं आणि तरीसुद्धा त्यांनी हे आपलं कार्य सुरूच ठेवलं होतं। महर्षी कर्वे यांच्या कार्यात अनेक अडचणी आल्या। आता त्या अडचणी जरी आल्या तर त्यांना त्यांच्या कामासाठी प्रेरणा मिळाली होती, हुरूप मिळाला होता, तो पंडिता रमाबाई आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या जीवनकार्यातून त्यांना हुरूप मिळालेला होता आणि प्रेरणा मिळाली। महर्षी स्वतः विद्वान नव्हतेच, त्यामुळे त्यांना वैचारिक पातळीवर विरोध करणे कोणालाच जमले नाही आणि म्हणून समाजातील नाठाळ लोकांनी त्यांच्यावर हल्ले चढवले तरी महर्षी विचलित झाले नाहीत।
पुढचा मुद्दा आहे या पाठातला की महर्षी कर्वे यांना स्त्री शिक्षणाच्या संस्था उभारताना अनेक अडचणीचा सामना करावा लागला. तर स्त्रियांना शिक्षण द्यायचं आहे आणि यासाठी महर्षी कर्वेंनी प्रथम अनाथ बालिकाश्रम या संस्थेची स्थापना केली होती. तिलाच पुढे त्यांनी हिंगणे स्त्री शिक्षण संस्था असं नवीन नाव दिलं. या संस्थेसाठी त्यांनी लोकांकडून एक पै गोळासुद्धा केली होती. त्यातील एक पैसुद्धा त्यांनी स्वतःसाठी वापरली नाही. उलट काय केलं होतं, आपली त्याची जी काही स्वतःची कमाई होती त्यांच्या मधून जे काही पैसे मिळायचे त्यातून घर खर्च चालवायचे आणि त्या घर खर्चातल्याच पैशातून काही पैसे बाजूला ठेवून उरलेली सर्व कमाई ते या संस्थेसाठी खर्च करत असायचे. शेवटी हिशेब त्या ठिकाणी आला आणि खर्चाचा हिशेबसुद्धा काटेकोरपणे ते ठेवत असत. पुढचा एक मुद्दा आहे की तो स्थितप्रज्ञ महर्षी असं त्यांना का म्हटलं आहे, कारण महर्षी कर्वे स्थितप्रज्ञासारखे वागत. कसे? टीकाकारांशी वाद न घालता शांतपणे काम करीत. त्यांनी कोणाची आपल्यावर ऋण निर्माण होऊ दिले नाही. समाजातील खूप स्त्रिया म्हणजे अर्धा समाज असतो. समाजातील खूप म्हणजे एकूण अशा स्त्रिया तो एक अर्धा समाज आहे. स्त्रिया मागासलेल्या राहिल्या तर अर्धा समाज मागासलेला राहील. आणि म्हणून स्त्री सुधारणा म्हणजे स्त्रीला पुरुषा इतके समर्थ करणे हे महाकठीण असं कार्य होतं. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलं की किती टीका झाली तरी त्या टीकाकारांच्या समोर जाऊन वाद घालायचा नाही. आपलं जे काही काम आहे ते काम शांतपणे करायचं. अशा प्रकारचे महर्षी कर्वे होते. महर्षी कर्वे यांचा सन्मानसुद्धा झालेला होता. तो कसा की त्यांचं जे काही कार्य होतं ते अलौकिक असं कार्य होतं आणि त्यांच्या या अलौकिक कार्यामुळे त्यांना महर्षी मानलं जात होतं. आणि भारत सरकारने सुद्धा त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना भारतरत्न ही सर्वोच्च पदवी बहाल करून त्यांना सन्मानित केलेलं होतं. त्याचबरोबर स्त्री शिक्षणाचं महत्त्व पुरुषांनी सुद्धा ओळखलं पाहिजे असं त्यांचं मत होतं की स्त्रियामध्ये सुधारणा होण्यासाठी स्त्रिया शिक्षित होणे आवश्यक आहे, पण त्याहीपेक्षा पुरुष सुशिक्षित होणे अधिक आवश्यक आहे. पुरुष सुशिक्षित झाले तरच त्यांना स्त्री शिक्षणाचे महत्त्व कळेल असंही त्यांनी सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे या पाठामध्ये असे काही मुद्देसुद्धा आहेत. थोडक्यात त्या पाठाचा एक सारांशसुद्धा आपल्याला सांगितला गेलेला आहे. आता महर्षी कर्वे एक समाजसुधारक आहेच, त्याचबरोबर इतर समाजसुधारकसुद्धा होऊन गेलेत. त्यांनीसुद्धा आपलं समाजकार्य हे सुरूच ठेवलेलं होतं. त्यामध्ये बघा तुम्हाला काही चित्र दाखवलेले जात आहेत. शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजाराम मोहन राय, मदर तेरेसा असे अनेक थोर समाजसुधारक होऊन गेलेले आहेत की ज्यांनी स्त्री शिक्षण आणि मागासलेपण हे ओळखलेलं होतं. रूढी परंपरेला छेद देण्याचा प्रयत्न या समाजसुधारकांनी केलेला आहे. त्यांचीसुद्धा माहिती आपण घ्यायची आहे. आता 19व्या शतकात जगभरातील स्त्रीवादी चळवळीने जोर धरलेला होता आणि त्याचवेळी भारतातही अनेक समाजसुधारकांनी स्त्रीवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली होती, ज्यामध्ये राजाराम मोहन राय, महर्षी कर्वे, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, ईश्वरचंद्र विद्यासागर, रमाबाई रानडे ही नावे विसरून चालणार नाही. सतीप्रथा, केशवपण, बालविवाह अशा अनेक वाईट प्रथा बंद करण्याचे यशस्वी प्रयत्न झाले. स्त्री शिक्षण आणि विधवा पुनर्विवाह असे विषय समाजासमोर मांडण्यात आले. त्याचेच परिणाम म्हणून विवाहाच्या वेळी मुलांचे किमान वय 16 ते 18, मुलीचे किमान वय 10 ते 12 असावे अशी तरतूद करण्यात आली होती. तसेच स्त्री शिक्षणाच्या चळवळीने जोर धरला. महाराष्ट्रात महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतातील पहिली स्त्री शिक्षिका होण्याचा मान मिळवलेल्या त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांचे यामध्ये फार मोठे योगदान आहे. समाजाचा प्रखर विरोध व त्यातून निर्माण झालेल्या अडचणींना तोंड देत
या पती पत्नीने शिक्षणाचा पाया महाराष्ट्रात घातला. स्त्रिया विविध सामाजिक, राजकीय, धार्मिक विषयामध्ये सहभागी होऊन आपले मत व्यक्त करू लागल्या. भारतामध्ये सन 1902 रोजी रमाबाई रानडे यांनी हिंदू लेडीज सोशल अँड लिटररी क्लबची स्थापना केली. तर 1904 मध्ये भारत महिला परिषदेची स्थापना झाली. या संघटना महिलांच्या अनेक समस्या व मागण्या यांचा पाठपुरावा करू लागल्या. त्यातूनच प्रथम स्त्रियांना मतदानाचा अधिकार, मतदानाबरोबर निवडणुकीला उभे राहण्याचा अधिकार अशा सुधारणा 1935 पर्यंत होत गेल्या. भारतात मुंबई येथे 8 मार्च 1943 या दिवशी पहिला महिला दिन साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यानंतर 1950 सालापासून भारतीय राज्यघटनेने स्त्रियांना समानतेचा अधिकार दिलेला आहे. अशा पद्धतीने या समाजसुधारकांनी केलेलं कार्य खरोखरच न विसरणारं असं हे कार्य आहे. आता इथे काही प्रश्न आहेत. कर्ते सुधारक कर्वे टिपा लिहायच्या आहेत आपल्याला. टिपा आहे भारतरत्न. भारतातील हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. देशासाठी सर्वोच्च प्रतीचे आणि जगभरात देशाचे नाव कीर्तिवंत करणारे कार्य ज्यांच्या हातून घडते अशा व्यक्तीला हा सर्वोच्च पुरस्कार बहाल केला जातो. त्या व्यक्तीने त्या कार्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातलेले असते. सेवा, कला, साहित्य, विज्ञान, विश्वशांती, मानव विकास, कारखानदारी, क्रीडा अशा मूलभूत क्षेत्रामध्ये अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला हा सर्वश्रेष्ठ पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा निर्णय 1954 साली तत्कालीन सरकारने घेतला होता. तर अशा प्रकारे भारतरत्न यावरही आपण टीप लिहू शकतो. दुसरी टीप आहे महामेरू. महामेरू पुराणात पृथ्वीचे वर्णन करताना 7 द्वीपे सांगितली आहेत. त्यापैकी जम्बूद्वीपामध्ये केंद्रस्थानी मेरू हा पर्वत आहे. हा पर्वत सोन्याचा असून त्यावर नेहमी देव राहतात असे पुराणात सांगितले. या मेरू पर्वतापेक्षाही महर्षी कर्वे मोठे असे अलंकारिक वर्णन येथे केलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील आकृत्या पूर्ण करा. महर्षी कर्वे यांना अपेक्षित असलेले स्वातंत्र्याचे प्रकार: स्त्री स्वातंत्र्य आणि संपूर्ण स्वातंत्र्य. महर्षी कर्वे यांची प्रेरणास्थाने: पंडिता रमाबाई यांचे जीवनचरित्र आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे जीवनकार्य. महर्षी कर्वे यांचे स्त्री स्वातंत्र्याबद्दलचे विचार: स्त्रियांना गुलामीतून मुक्त करायचे असेल तर संपूर्ण स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. आपण गुलाम आहोत याचे स्त्रीला भान आले पाहिजे. स्त्रीने शिक्षण घेतलेच पाहिजे आणि शांतपणे, सोशिकपणे, सहिष्णुवृत्तीने स्त्री शिक्षणाची चळवळ केली पाहिजे. पुढे आहे महर्षी कर्वे यांची स्त्रियांबाबतची स्वप्ने. स्त्री ही स्वाभिमानी असली पाहिजे. त्यांचे स्वप्न होते. ती शिकली पाहिजे. उच्च विद्या विभूषित होऊन पुरुषांशी स्पर्धा करू शकली पाहिजे. स्त्री साक्षर करणे हे जटिल कार्य होते. तिला पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरवणे. अशा प्रकारची काही त्यांची स्वप्नसुद्धा होती. पुढचा प्रश्न आहे, महर्षी कर्वे यांच्या कार्यकुशलतेचा ओघ तक्ता तयार करा. कार्यात नेमकेपणा होता. ते बोलत नसत, विचार करीत असत. विचार पक्का झाला की तो विचार आचरणात आणत आणि लोकांना त्यांच्या कृतीतून त्यांचा विचार समजत असे. पुढचा प्रश्न, हे केव्हा घडेल ते लिहा. कर्त्या सुधारकाने सुरू केलेले कार्य पूर्णत्वास जाईल. आणि दुसरा आहे, स्त्री पुरुषांशी स्पर्धा करू शकेल. आता कर्त्या सुधारकाने सुरू केलेले कार्य पूर्णत्वास जाईल हे कधी, केव्हा घडेल? जेव्हा पुरुषांचेही शिक्षण होईल. स्त्री पुरुषांशी स्पर्धा करू शकेल हे केव्हा घडेल? जेव्हा ती उच्च विद्या विभूषित होईल. पुढचा प्रश्न आहे, चौकटी पूर्ण करा. लेखकाच्या मते दुसऱ्याच्या दुःखात दुःखी व सुखात सुखी होणारा. चौकट पूर्ण केलेली आहे. लेखकाच्या मते दुसऱ्याच्या दुःखात स्थितप्रज्ञ, दुःखी व सुखात सुखी होणारा. पुढे आहे, कर्वे यांना लोकमानसाने दिलेली पदवी. चौकट पूर्ण केली आहे. कर्वे यांना लोकमानसाने दिलेली पदवी महर्षी. पुढचा प्रश्न, पाठाच्या आधारे वाक्यांच्या उर्वरित भाग लिहून वाक्य पूर्ण करा. स्त्रीने स्वातंत्र्य कमवावे असे वाटणे म्हणजे खडकावर डोके आपटण्यासारखे आहे.
समाजाविरुद्ध विद्रोह केला तर विद्रोह करणाऱ्याला समाज गिळून टाकायला येईल. लोकांनी कर्वे यांची ससे ओलपट चालवली तरी कर्व्यांनी त्यांना शाप दिले नाहीत किंवा आपले कार्यापासून कर्वे विचलित सुद्धा झाले नाहीत. पुढचा प्रश्न बघा. कार्य या शब्दासाठी पाठात आलेली विशेषणे शोधा. उत्तर. कार्य या नावाची विशेषणे काय काय आहेत? मोठे अतोनात, कठीण ऐतिहासिक, जटिल अटीतटीचे, महाकठीण अलौकिक, महान इत्यादी शब्द कार्य या शब्दासाठी आले. कोणते कोणते? मोठे, अतोनात, कठीण, ऐतिहासिक, जटिल, अटीतटीचे, महाकठीण आणि अलौकिक आणि महान हे शब्द कार्य या शब्दासाठी या पाठामध्ये आलेले आहेत. पुढे खालील वाक्यातील वाक्प्रचार शोधा. असा एक प्रश्न आहे. शिक्षकांनी सांगितलेली हृदय आठवण आमच्या मनात घर करून राहिली. वक्त्याचे विचार अनेकांच्या पचनी पडले नाहीत. ही दोन यातले वाक्प्रचार शोधायचे आहेत. उत्तर आहे मनात घर करून राहणे पहिल्या, आणि दुसरा याचं वाक्प्रचार आहे पचनी न पडणे. पुढचा प्रश्न आहे कृती आकलनावर आधारित आहे. कारणे लिहा. नातेवाईक नसलेले महर्षी कर्वे हे निर्वतल्यानंतर लेखकांच्या आजोबांच्या डोळ्यात अश्रू आले, कारण महान कार्य केलेले महर्षी कर्वे आपल्यातून गेले याची दुःखद जाणीव आजोबांना झाली. 2. अण्णासाहेब कर्वे यांच्या मते केवळ राष्ट्रीय स्वातंत्र्य मिळणे उपयोगाचे नव्हते, कारण स्त्रियांना स्वातंत्र्य मिळाले नाही तर राष्ट्रीय स्वातंत्र्याला काहीच अर्थ राहत नाही. 3 नंबर. भारतीय स्त्री स्वतःच आपल्या गुलामीला दागिना मानित होती, कारण तसे मानण्याचे संस्कारच तिच्यावर झाले होते. अशा प्रकारचा कृती आकलनाचा एक प्रश्न होता. पुढचा प्रश्न आहे विसंगती लिहा. अण्णासाहेब कर्वे समाजासाठी कार्य करीत होते, पण समाज टिंबटिंब. आपल्या समाजात स्त्रीला देवीचे स्थान आहे असे दाखवले जाते, पण प्रत्यक्षात मात्र टिंबटिंब. आता इथे विसंगती लिहायची आहे आपल्याला. तिसरा एक प्रश्न आहे, भारतीय स्त्री गुलामीत जगत होती, पण ती टिंबटिंब. अण्णासाहेब कर्वे समाजासाठी कार्य करीत होते, पण समाज त्यांना समाजविरोधक समजत होता. आपल्या समाजात स्त्रीला देवीचे स्थान आहे असे दाखवले जाते, पण प्रत्यक्षात मात्र तिला शूद्र समजून तिचा प्रच्छन्न छळच केला जाई. आणि तिसरा आहे भारतीय स्त्री गुलामीत जगत होती, पण ती आपल्या गुलामीलाच दागिना समजत होती. असे विसंगतीचा हा काही वाक्य आहेत, प्रश्न आहे ते. पुढे आहे माहिती लिहा. अण्णासाहेब कर्वे यांनी घालून दिलेला वस्तुपाठ. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांनी स्वतः विधवेशी विवाह केला. प्राध्यापक अण्णासाहेब कर्वे यांचा कॉलेजात शिकवण्याचा विषय गणित. तिसरा आहे त्यावेळच्या अज्ञ समाजाने मानलेले स्वतःचे ऐतिहासिक कार्य, सत्पुरुषांचा छळ करावा. अण्णासाहेबांनी सुरुवातीला स्थापन केलेली संस्था अनाथ बालिकाश्रम. अनाथ बालिकाश्रमाचे रूपांतर झालेली संस्था हिंगणे स्त्री शिक्षण संस्था. निधी उभारण्यासाठी अण्णासाहेबांनी निर्माण केलेल्या यंत्रणा पैचा निधी आणि मुरुड निधी. तर अशा प्रकारे हा माहितीवजा एक प्रश्न होता. पुढे आहे अनेक वचन लिहा. रात्र रात्री, डोळा डोळे, कार्य कार्ये, स्त्री स्त्रिया, पोथी पोथ्या, मेड मेढी. पुढचा प्रश्न आहे स्थितप्रज्ञाची लक्षणे. स्वतःच्या सुखदुःखात अविचल राहतो, दुसऱ्याच्या सुखात सुखी होतो, आणि तिसरा आहे दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होतो. स्त्री शिक्षणाच्या प्रसारासाठी केलेले प्रयत्न. 1956 भारतात पहिले महिला विद्यापीठ.
दुसऱ्याच्या सुखात सुखी होतो. जगप्रवास करून कर्व्यांनी सर्वत्र शिक्षणाचे महत्त्व बिंबवले. चीड आणणारा विरोधाभास. एकीकडे सरस्वतीला म्हणजे एका स्त्रीला वाङ्मयाची जननी मानतो, दुसरीकडे स्त्रीला निरक्षर अज्ञानी ठेवतो. आता शब्दसंपत्ती. पुढील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहायचा आहे आपल्याला. लिहिता वाचता न येणारा निरक्षर. चांगल्या प्रकारे शिक्षित असलेला सुशिक्षित. लिहिता वाचता येणारा साक्षर. जिचे सौभाग्य हरपले आहे अशी स्त्री विधवा. केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ. कोणाचाही आधार नसलेला निराधार. असा अनेक शब्दाबद्दल एक शब्द इथे देण्यात आलेला आहे. आता विरुद्धार्थी शब्द आहे बघा. सहिष्णु असहिष्णु. स्वातंत्र्य पारतंत्र्य. सुरुवात शेवट. जन्म मृत्यू. जमा खर्च. सोय गैरसोय. उधळपट्टी कंजूसी. अनाथ सनाथ. आकृती पूर्ण करा अशा प्रकारचा एक प्रश्न आहे बघा. वीस हट मध्ये दिलं आहे वादी, खाली वादी आणि छळ. ही आकृती कशी पूर्ण करायची आहे? उत्तरा बघा. विसंवादी, हटवादी, संवादी आणि छळवादी. विरामचिन्हे घालून वाक्य पूर्ण करायची आहेत. पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हे घालून वाक्य पुन्हा लिहा. तिला म्हटले इथे कर्व्याच्या पुतळ्यापाशी बसून रडायला तुला काहीच कसे वाटत नाही. नंतर इकडे दुसरा एक दिलेले आहे. आपण आपल्या आईशी, बहिणीशी, बायकोशी, कन्येशी पुष्कळदा चुकीचे वागतो. आता उत्तर काय दिले? तिला म्हटले कर्व्यांच्या पुतळ्यापाशी बसून रडायला तुला काहीच कसे वाटत नाही. इथे प्रश्नचिन्ह दिलं आहे, अवतरण चिन्ह दिलेली आहे, असे काही शब्द आहेत बघा. आणि दुसरं आहे आपण आपल्या आईशी स्वल्पविराम, बहिणीशी स्वल्पविराम, बायकोशी स्वल्पविराम, कन्येशी पुष्कळदा चुकीचे वागतो आणि पूर्णविराम. अशा प्रकारे योग्य विरामचिन्हे घालून वाक्य पुन्हा लिहिता येतात. आता शेवटी आहे या पाठाचं वाचन करायचं आहे आणि महान अशा समाजसुधारकांचं कार्य आपण समजून घ्यायचं आहे. त्याचबरोबर त्या समाजसुधारकांची आपण माहिती मिळवायची आहे. ती माहितीसुद्धा आपल्या जीवनामध्ये उपयोगी पडेल. त्यांचं कार्य याबाबत विचार करा आणि पाठाचं पुन्हा पुन्हा वाचन करा. या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.